श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचा 5वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. भौकानना वश्वनरा अज्ञानमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदया तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझशी स्तविता प्रेमळ सत्वर त्याशी पावशी विशेष गंगा जळाहून आपुलेशे मैमान पापताप आणि दैन्य तुझ्या स्मरणी निवारते स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्याचे सबळ पूर्व पुण्य तये झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्या आदी करून भाग्यवंत सेवेकरी चोळप्पा अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणास सापडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न झाले उत्तम नृपती भाग्य भक्त निस्सीम स्वामी चरण चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊन इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्य अधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचार ऐसा पातला स्वामी अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपल्या नगराशी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाना आणि सरदार मान करी तसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येथे अनिल स्वामीशी तरी आम्ही तयाशी नाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊत धन परी वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी येईल कार्य जाणून कठीण कोणी न बोली वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसा आपुली जरी इच्छायशी स्वामी ते आणावे वटपुरीशी तरी मी आणीन तयाशी निश्चय मानशी असो द्या. ऐसे एकूणी उत्तर संतोषले नृपवर तैसे सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधा याकरिता शुक्राजवळ कच जाता देव सन्मानिले होता बहुत आनंदे करोनी नृपासहित सकळ जन त्यापरी तात्यासी सन्मानून गौरवने मधुरवचन यशस्वी मनती तया बहुत धन देती नृपती सेवक दिदले सांगती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य मनती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्याची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी भक्त त्यात वरिष्ठ चोळप्याधिक सेवा करीती निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मनोरमन गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिता ती करुणी नाना पक्वानी करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य चिले तात्यांनी एशियात काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयाशी
मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी स्वामी चोळप्याप्रती जाऊन विनंती करीती बुद्धिवाद सांगितला त्या, जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्याशी. मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा, ते मान राहील दरबारी आणि देतील जागरी. असे नाना प्रकारे चोळप्या ते सांगितले. द्रव्य सर्वशा वशा चोळप्याशी लागली आशा, त्याच्या अंतरी भरवसा जागरीचा भवसाळ. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी, यतिराज त्या समयाशी आनंद वृत्ती बैसले. चोळप्याचे कर जोडून विनंती करी मधुर वचनी, कृपाळू होऊन स्वमर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणी वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्या लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याचे अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. पुढे अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोते वक्ता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे इति स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा एकुत भाविक भक्त. पंचमोध्याय गुढः. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.